आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीमध्ये माघार घेतली नसती तर मी उमेदवारी अर्ज दाखल केलाच नसता। तालुक्याच्या अस्मितेसाठी मी निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीमध्ये प्राजक्त दादांनी मला साथ द्यावी असं प्रतिपादन रावसाहेब खेवरे यांनी केलंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रावसाहेब खेवरे यांनी आता दंड थोपटले आहेत। 6 एप्रिल रोजी त्यांनी आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या पत्रकार परिषदेसाठी विलास शिरसाट, संजय मसे, हमीद पटेल, विजय शिरसाट तसेच राजेंद्र गुंजाळ, विलास ढोकणे, पोपट शिरसाट, दीपक पंडित, कैलास अडसुरे तसेच भाऊसाहेब खेवरे, बाळासाहेब गाढे, रमेश खुळे, राजेंद्र शिरसाट, स्वप्नील शिरसाट, सतीश माने, अशोक खेवरे तसेच नंदू हरिश्चंद्रे, सूरज पोटे, भरत धोत्रे, ओंकार खेवरे, पप्पू तमनर, शंतनू गुंजाळ तसेच विराज गुंजाळ, विजय मुथा आदी उपस्थित होते। खेवरे पुढे म्हणालेत की जर प्राजक्तदादांनी उमेदवारी केली असती तर मी उमेदवारी अर्ज भरला नसता। त्यांनी माघार घेतली त्यामुळे मी मैदानामध्ये उतरलोय। दादांनी 2 दिवस आधीच माघार जाहीर केली असती तर पक्षानं मला AB फॉर्म दिला असता। तालुक्यातील शिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, त्यांना रोजगारासाठी बाहेर गावी जावं लागतंय। गेले 32 वर्ष मी हिंदुत्वाच्या विचारासाठी काम करत आहे। शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि अन्यायग्रस्तांसाठी मी नेहमीच धावून जातो। समाजाच्या प्रश्नांची मला पूर्णपणे जाणीव आहे, म्हणूनच मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय असं खेवरे यांनी म्हटलंय। सर्वप्रथम आलेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सर्वांचं स्वागत करतो। तर तुम्ही आमच्या एका फोनवर इथपर्यंत आलात, परंतु याला मी बंडखोरी समजत नाही। मी माझ्या तालुक्याच्या अस्मितेसाठी ही निवडणूक लढवतोय। तालुक्याचा आमदार पाहिजे, तालुक्याला कोणीतरी प्रतिनिधित्व पाहिजे, म्हणून मी ही निवडणूक लढवतोय। याला बंडखोरी म्हणता येणार नाही। याच्यात जर प्राजक्त दादा उभे असते आणि मी जर निवडणूक लढवला असतो तर मी याला 100% बंडखोरी समजली असती। परंतु दादा या जागेचे 100% दावेदार होते आणि आज त्यांनी माघार घेतल्यामुळं मला ह्या निवडणुकीला सामोरं जावं लागतं। काय मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत उतरणार आहात? किती मुद्दे सांगू सांगा? किती मुद्दे या तालुक्याची, काय अवस्था आहे तालुक्याची? आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर इथं काहीच नाही हो। एक तरुण मुलगा शिकला, आई वडिलांनी त्याला पैसे घालून शिक्षण केलं, शिक्षण झालं, त्यांनी जायचं कुठं? काहीच नाही, इथं नवीन काही नाही। आणि मग मला एक वाटतं की मी 32 वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, हिंदुत्वाचं काम करतो, तरुणासाठी काम करतो, शेतकऱ्यासाठी करतो, कष्टकऱ्यासाठी करतो। अत्यंत कुठल्याही माणसावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी धावून जातो आणि मला समाजाची जाण आहे, न्यात आहे आणि त्यांचे काय प्रश्न आहे हे 100% मला माहिती आहे, म्हणून मला ही निवडणूक लढवायची। 100% मातोश्रीचा आदेश मी कधी डावलणार नाही, परंतु मातोश्रीने आदेश
द्यायचा कोणासाठी? कारण यांनी जर पक्षाचा फाउंडर एखादा उमेदवार दादासारखा असता तर मला आदेश 100% आला असता. पण आता जे उमेदवार झालेत, काँग्रेसने एक ईबी फॉर्म दिला, राष्ट्रवादीने एक ईबी फॉर्म दिला, तो ईबी फॉर्म मलाही देत होते, परंतु माझा चेहरा तो नसून माझा सगळ्यांना धरून चालणारा चेहरा आहे. मी 100% कडवट हिंदू आहे, पण 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारं माझं हिंदुत्व आहे. उमेदवारीबाबत तुम्ही काही तुमच्या सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती? 100% चर्चा केली. मी 2 वेळेस उद्धव साहेबांना भेटलो, परंतु उद्धव साहेबांनी मला सांगितलं की तिथं माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे माजी मंत्री राहिलेले आणि ते असताना आपल्याला उमेदवारी देता येणार नाही. आणि ते काल सकाळी 11 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात होत्या. हे तुम्हाला माहिती आहे. हे जर 2 दिवस आधी ओपन झालं असतं तर मला 100% ईबी फॉर्म भेटला असता. इव्हन हे काल परवा संध्याकाळी जरी दादाने डिक्लेअर केलं असतं तरी पण मला ईबी फॉर्म भेटला असता. महाराष्ट्र निवडणूक लढवणार ठाम आहात. 100% ठाम आहे. तनपुरेंनी माघार का घेतली? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. प्राजक्त तनपुरे यांचे जे कार्यकर्ते नाराज झाले ते तुमच्या प्रचारामध्ये दिसतील का तुम्हाला काय वाटतं? तालुक्याची अस्मिता म्हणून मी दादांच्या बरोबर आहे. दादांनी माझ्या बरोबर राहिलं पाहिजे, दादांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या बरोबर राहिलं पाहिजे, कारण मी सुद्धा दादाचा मन लावून प्रचार केलेला आहे आणि दादाला 100% आमदार करण्यात माझा सुद्धा खारीचा वाटा आहे. जसं तनपुरेंना समजा दबाव म्हणा किंवा कुठले काही योजना म्हणा या माध्यमातून त्यांना अर्ज न भरण्यासाठी त्यांना मजबूर केलं, तसं तुम्हाला पण कुणी जर समजा दबाव टाकला तर तुमची काय भूमिका असणार? काय दबाव आहे? माझ्याकडे आहेच काय? मी नंगा फकीर आहे. माझ्याकडे काय दबाव यायला? मला शिडी नाही, ईडी नाही, बिडी नाही, काडी नाही, काहीच नाही. मी आहे असंच आहे. सेनेच्या मला काय दबाव येणार आहे? सेनेच्या 2 पदाधिकाऱ्यांनी काल भाजपात प्रवेश केला. मला अत्यंत चांगला प्रश्न विचारला. हे आमचे जे पदाधिकारी आहे ना, सिंपल एखादा पदाधिकारी गेला असता ना तर मला तालुक्यातून 5, 50, 100 फोन आले असते. पण काल त्या पदाधिकारी गेल्यामुळं मला एक माणसाने फोन केला नाही, आज पदाधिकारी का गेला. मला विशेष वाटलं, बरं झालं विचारलं. आणि असं आहे, मी शिवसेनेचा कार्यकर्ता, निष्ठावंत. आमदार गेले, खासदार गेले, मंत्री गेले, संत्री गेले, सगळे गेले, कोणालाच जुमनलं नाही. आता काल कोण गेलं त्याला कोण जुमनी नो? सकाळपर्यंत तुमच्या बरोबर होते. अहो ते नियोजन केलं, लोकांना फोन केले, लोकांना मी त्याला सांगितलं जाय तिथं नाश्त्याची व्यवस्था कर, नाश्त्याची व्यवस्था केली. अर्ज भरायला पुढे गेलो, यांना म्हणतो अरे त्याला बोलव ना तू, फोन स्विच ऑफ. आता अचानक काय झालं? मग मी म्हणलं अचानक काय झालं बुवा? आता हे नाराज झाला. मला काय वाटलं नाराज झाला असून तू, पण तो नाराज नाही, त्या रवींद्र चव्हाणच्या मांडीवर जाऊन खुश झाला. नाराज नाही झाला. ठीक आहे, चालू राहा. पण ऐका, सगळ्यांनी जर असं राजकारण केलं तर निष्ठावंत कोण आहे? कशाची निष्ठा आहे? अहो मला एकनाथ शिंदे साहेबांनी खुली ऑफर देऊन सुद्धा मी ती नाकारली. मी म्हणलं मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे बरोबर राहील. लोक ज्या वेळेस त्यांचं काय घबाड घेऊन त्यांच्याकडे जात होते त्यावेळेस मी राहुरीतून पायी मुंबईला गेलो होतो. माहिती आहे ना तुम्हाला? असा शिवसैनिक आहे. तुम्ही तुमच्या उमेदवारीवर ठाम आहे आणि तुम्ही निवडणूक लढणारच आहे. मी 100% दादांनी जे काही ह्या तालुक्यात करून ठेवलं, बाबुराव दादांनी, ते जपण्यासाठी, तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी, कुठेही लोकांचे माथे भडकू नये, समाजात तेढ निर्माण होऊ नये, सगळे समाज एकत्र ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदुत्व मला दिलं, ते बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्व मला दिलं, 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. मला सुद्धा 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ह्या विधानसभेची स्थापना करायची, म्हणजे हे निवडणूक जिंकायची. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.